झारखंडमध्ये जेनझी आंदोलन चिघळलं. रांचीत दिल्लीची पुनरावृत्ती, पोलिसांकडून लाठीचार्ज. तारांचं कुंपण भेदून विद्यार्थ्यांचा विधानसभेला घेराव. हेमंत सोरेन जी, आपको ऐसा नहीं करना चाहिए. शांतिपूर्वक हम लोग आंदोलन कर रहे थे, हम लोग ये शब्द भी नहीं बोले हैं, अचानक पीछे से पुलिस आती है, लाठीचार्ज करती है. हा व्हिडिओ दिल्लीच्या जंतर मंतरवरचा नाही. हा लाठीचार्ज झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरचा. झारखंडमध्ये जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधील अनियमिततेविरोधात गेल्या 15 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू. जेएसएससी सीजीएल परीक्षा रद्द करून या परीक्षांमधील अनियमिततेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी झारखंडमधील विद्यार्थी आंदोलकांनी केली होती. मात्र 15 दिवस उलटूनही सरकारनं ठोस भूमिका न घेतल्यानं विद्यार्थी अखेर विधानसभेवर धडक मोर्चा काढला. विद्यार्थ्यांनी अखेर गेल्या 9 दिवसांपासून आमरण उपोषणावर असलेल्या देवेंद्रनाथ महतो यांनी तर थेट स्ट्रेचरवरच विधानसभेकडे कूच केली. कांटेदार तार से का ब्रेकेटिंग से मैं भूख हड़ताल के बावजूद आया हूँ, वो हमको रोक नहीं पाएगा. मैं एम्बुलेंस से आया हूँ और यहाँ से स्ट्रक्चर से जा रहा हूँ. 9 दिनों से भूख हड़ताल पर हूँ मैं, और ये सरकार को हमारी बात माननी पड़ेगी. मात्र झारखंडमध्ये दिल्लीतील आंदोलनाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. एकीकडे बॅरिकेड्स आणि तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी झारखंड विधान भवन परिसरात जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याच वेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर कुठे पाण्याचा फवारा मारून रोखण्याचा प्रयत्न केला, तर कुठे अश्रुधुराचा वापर करून परिस्थिती हाताळण्यात आली. मात्र दिल्लीतील आंदोलनाप्रमाणेच पोलिसांनी झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केल्यानं विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतली. बैरिकेटिंग के पास छात्र जो आंदोलनरत हैं उनके ऊपर बर्बरतापूर्ण लाठीचार्ज की गई है. लाठीचार्ज का नियम क्या होता है? कमर से नीचे लाठीचार्ज की जाती है, पर यहाँ पे सर पे, हाथ पे, मुंह पे, हर जगह लाठी मारा जा रहा है. छात्रों की डिमांड मांग ले. मैं इस सरकार से पूछना चाहता हूं कि क्या वर्षों से झारखंड के युवाओं के साथ अन्याय हो रहा था, क्या आप उस अन्याय को पुलिस की लाठियों के दम पे आप रोकना चाहोगे? जंतर मंतर पे जो पुलिस ने किया था, हमने कल भी चेतावनी दी थी कि पुलिस इस आंदोलन को दमन करने की न सोचे. जंतर मंतर पे जो हुआ उसके बाद में लाखों की संख्या में यूथ आए थे, पूरा देश आया था. तो मैं ये कह देना चाहता हूं कि झारखंड की यूथ है वो लाठी डंडों से अब नहीं डरने वाली है. मुळात या आंदोलनाआधी झारखंड सरकारनं जेपीएससी पीटी परीक्षा रद्द करण्यासह विद्यार्थ्यांच्या 98% मागण्या मान्य केल्याचा दावा केला होता. मात्र जेएसएससी सीजीएल परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आणि सीबीआय चौकशी संदर्भात कुठलीच ठोस भूमिका न घेतल्यानं विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहे. त्यातच झारखंड लोकसेवा आयोगातील 3 सदस्यांनी राजीनामा दिल्यानं जेपीएससी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. जब अभी सीआईडी की जांच चल रही है तो हमें पता चल रहा है कि डॉक्टर अजीता भट्टाचार्य, डॉक्टर जमाल अहमद और डॉक्टर अनीमा हंसा ने अभी अपना जो त्यागपत्र है राज्यपाल को सौंप दिया, और राज्यपाल ने इसे स्वीकार भी कर लिया है. तो इसका ये मतलब निकल रहा है कि जेपीएससी में जरूर गड़बड़ी हुई है, तभी इन लोग डर से इस्तीफा दे रहे हैं अपना. दरम्यान जेएसएससी सीजीएल परीक्षा पूर्णपणे रद्द होत नाही आणि या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश मिळत नाहीत तोपर्यंत माघार घेण्यास विद्यार्थी तयार नाही. त्यामुळे येत्या काळात झारखंड सरकार पुढील आव्हानं आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांचे राजीनामा घेऊन परीक्षांमधील अनियमिततेची जबाबदारी झारखंडमधील शिक्षण मंत्री झटकणार की विद्यार्थी आंदोलक झारखंडमधील शिक्षण मंत्री सुदीव्य कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.